नमस्कार. आज आपण लक्षणा या शब्दशक्तीविषयी माहिती पाहणार आहोत. शब्दशक्तीत लक्षणा ही महत्त्वाची दुसरी शक्ती. काव्यशास्त्रात या शब्दशक्तीचे महत्त्वाचे स्थान आहे. या शक्तीत शब्दाचा सरळ अर्थ लागत नाही, तो समजून घ्यावा लागतो. मुख्य अर्थ सोडून आपल्याला दुसरा अर्थ घ्यावा लागतो. त्याला लक्षार्थ असे म्हणतात. उदाहरणार्थ, दारावरून हत्ती गेला किंवा घरावरून गाडी गेली किंवा जेवणाची तयारी झाली, पानावर बसा या उदाहरणांचा शब्दशः अर्थ घेतला तर अर्थबोध होत नाही. दारावरून, घरावरून, पानावर या मुख्य अर्थाला बाधा होते. म्हणजे यांचे अर्थ दारासमोरून, घरासमोरून, पानाशेजारी असे घ्यावे लागतात. यालाच लक्षणा शक्ती असे म्हणतात. किंवा मी केशवसूत वाचला, मी फमू वाचला, मी मर्ढेकर वाचले. येथे केशवसूत हा माणूस वाचला नसून केशवसूतांचे काव्य वाचले हा आपल्याला लक्षार्थ घ्यावा लागतो. आपल्या नेहमीच्या बोलण्यात असे काही शब्द वा वाक्य येतात की त्यांचा शब्दशः अर्थ घेतला तर भलताच अर्थ निर्माण होतो. अशा वेळी शब्दशः अर्थ न घेता त्यांच्याशी सुसंगत असलेला असा दुसराच अर्थ घ्यावा लागतो. आम्ही गहू खातो, ज्वारी खातो याचा अर्थ गहू किंवा ज्वारी हे धान्य असा न करता गव्हापासून किंवा ज्वारीपासून बनवलेले पदार्थ असाच आपल्याला करायला हवा असतो. तर या लक्षणा शब्दशक्तीचे प्रकार आपल्याला पाहायचे आहेत. संस्कृत मीमांसकांनी वाच्यार्थ आणि लक्षार्थ यांच्यातील सादृश्य आणि सादृश्येतर असे दोन प्रकारचे संबंध लक्षात घेतलेले आहेत. त्यांनाच गौणी लक्षणा आणि शुद्ध लक्षणा असे म्हटलेले आहे. त्यामधील आहे पहिली गौणी लक्षणा. दोन वस्तूत असलेल्या गुणसादृश्यामुळे जेव्हा लक्षणा होते तेव्हा तिला गौणी लक्षणा म्हणतात. उदाहरणार्थ, गंगाजल म्हणजे अमृत होय, अंतू म्हणजे पक्का गाढव आहे, तिचे मुख म्हणजे चंद्रबिंबच. या उदाहरणात अमृताची गोडी, गाढवाचा निर्बुद्धपणा, चंद्राचे सौंदर्य हे गुण अभिप्रेत आहेत. गौणी लक्षणेचे पुन्हा गौणी सारोपा व गौणी साध्यवसना असे दोन प्रकार मानले जातात. पहिला आहे गौणी सारोपा. गंगाजल म्हणजे अमृतच होय, या ठिकाणी अमृताचा गंगाजलावर आरोप आहे म्हणून त्यास गौणी सारोपा असे म्हणतात. दोन सादृश्य वस्तूंपैकी एकीचा दुसऱ्यावर आरोप केला जातो. उदाहरणार्थ, तिचे मुख म्हणजे चंद्रबिंबच. त्यामधील दुसरी आहे गौणी साध्यवासना. उपमेय काढून टाकून केवळ उपमानाचीच योजना होणे म्हणजेच उपमानात उपमेयाचे अध्यावसान होणे याला गौणी साध्यवासना म्हणतात. उदाहरणार्थ, गंगाजल हातात घेऊन हे अमृतच आहे, येथे गंगाजल या शब्दाचे अध्यावसान झालेले आहे. किंवा एखाद्या सुंदर स्त्रीचा चेहरा बघून हा चंद्रच भूतलावर अवतरला आहे. यानंतर आहे शुद्ध लक्षणा. वाच्यार्थ व लक्षार्थ यांचा संबंध येथे साधर्म्यावर अधिष्ठित नसून तो कार्यकारण भावावर व सामिप्य अशा संबंधावर अधिष्ठित असतो. तिथे शुद्ध लक्षणा होते. शुद्ध लक्षणेचे तीन प्रकार आहेत. त्यामधील पहिला शुद्धासारोपा. वाच्यार्थ व लक्षार्थातील संबंध साधर्मावर अधिष्ठित नसून ते कार्यकारण भावावर अधिष्ठित असतात. उदाहरणार्थ, च्यवनप्राश म्हणजे साक्षात बलच. आणि दुसरा आहे शुद्ध साध्यवासना. उपमेयाचे उपमानात अध्यावसान होणे. उदाहरणार्थ, तो साक्षात बलच सेवन करीत आहे, हे च्यवनप्राश खाण्याला उद्देशून म्हटले जाते. तर शुद्ध उपादान यामध्ये मुख्य अर्थ हा लक्षार्थाने समाविष्ट असतो. धन्यवाद.